नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे टांजल टिंडे। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ह्या काकूंना वाटलं की मी यांना विसरूनच गेली आहे। मागे काहीतरी उगाचच हवेत उडत होत्या या की 4 दिवस लोक बोलतील आणि गप्प बसतील। प्लस या काकू अंधमंद भक्त जे यांच्यासारखेच अडाणी आहेत त्यांना ज्ञान पाजळत होत्या की बघा तुमच्या दादाताईचं एवढं नाव आहे म्हणून तिला रोस्ट करतात। खरं तर या बाईला अक्कल नाही आहे हे तर आता स्पष्ट झालं आहे, कारण जर हिला अक्कल असती ना तर हिने हे स्टेटमेंट पास केलंच नसतं। तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी, आम्ही रोस्ट कोणाला करतो तर जे क्रिंज आहेत, उगाच स्वतःच्या पर्सनल लाईफचा युट्यूब वरती बाजार मांडून ठेवतात त्यांना, ज्यांचा फक्त हेतू हाच आहे भोळ्या बाबड्या लोकांना मूर्ख बनवायचं आणि सिंपती गेन करायची। लोकांच्या जीवावरती यांचं सगळं काही सुरू आहे, पण त्याच लोकांना आता हे लोक माज दाखवतायत। तुम्हाला माहिती आहे का मंडळी, या बाईला घमेंट कसली आहे तर 1,33,000 सबस्क्रायबर्सची। टांजल काकू, मी तुम्हाला एक गोष्ट बोलू का, जे तुमचे 1,33,000 सबस्क्रायबर्स आहेत ना ते पण तुमच्यासारखेच अडाणी आहेत। तुमच्यासारखेच अशिक्षित लोक तुम्हाला बघतायत, तर त्यांना अक्कल असती ना तर त्यांनी नक्कीच तुमचा चॅनल बघितला नसता। तुमच्या अंधमंद भक्तांना ना काहीच क्लास नाही आहे, इथे तिथे आपले पडीकच असतात नुसते। कोणी काय पॉडकास्ट केलं की लगेच त्याच्या खाली जाऊन कॉमेंट करतात आणि मग बिंडोक सारखे येऊन तुम्हाला सांगतात की मी तिला कॉमेंट केली होती, मी तिला असं बोलली, मी तिला तसं बोलली। हो काकू, दुनियामध्ये जेवढे स्कॅम होतात ना त्याचा असेच अडाणी लोक बळी पडतात, का तर शिक्षणाच्या अभावामुळे। तुमच्यासारखे 150 लोक काय पण दाखवतात, काय पण सांगतात, त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात। अहो काकू, तुमच्या टोळीमधल्या कितीतरी क्रिंज आंटीजचा पर्दाफाश ना आजवर आम्ही करत आलो आहे आणि असाच करणार देखील आहे। त्यामुळे ना ह्या भ्रमात तर तुम्ही राहूच नका की मी तुम्हाला विसरली आहे। तुम्ही ना माझ्या चांगलंच लक्षात आहात हो, पण काय आहे ना माझ्या डोळ्यांना त्रास होतो तुम्हाला बघितलं की। आणि तसं पण ह्या आधी देखील मी अनेक वेळा हे सांगितलं आहे की तुमचा विषय, त्या घरकोंबडीचा विषय एकदम डोक्यातच जातो माझ्या। तुमच्यावरती पॉडकास्ट बनवायचं म्हटलं ना की तुमचे ते रटाय व्हिडिओज मला बघावे लागतात आणि मला ते बघण्याची जराही इच्छा नसते। पण गंमत माहिती आहे का तुम्हाला, माझ्या मंडळींना ना तुमचे कारनामे पण ऐकायचे असतात हो, म्हणून मी माझ्या मंडळींना नाराज नाही करत। माझ्या मंडळींसाठी काही पण, त्यांच्यासाठी मी तुमच्यासारख्या आणि त्या घरकोंबडी सारख्या रटाय बाईंचे व्हिडिओ बघते। मी परत सांगते काकू, या गैरसमजात राहू नका। तुम्ही जे बोलले ना की तुमचं नाव आहे, तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात म्हणून तुम्ही 1,33,000 लोकांच्या घरामध्ये मन केलं आहे, तर असं काही नाही आहे। जर तुमचे व्हिडिओ खरंच चांगले असते ना तर पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तर तुम्ही रोस्ट झाल्याच नसत्या, तुमच्यावरती रिॲक्शन कोणी दिलंच नसतं। त्यामुळे ते डोळे वगैरे वटारून तुम्ही तुमच्या नवऱ्याला दाखवा, तो घाबरत असेल तुमच्याकडे बघून, आमच्यावरती याचा काही परिणाम होणार नाही। आणि जशाच तसे वगैरे उत्तर द्यायची असतील ना तुम्हाला तर आमच्यासारखं ओरिजिनल आयडीने द्या हा, फेक आयडी नका बनवू त्या भामटी सोबत मिळून। मंडळी, या काकूंच्या चॅनलवर ना तुम्हाला एकही कॉमेंट नेगेटिव्ह नाही दिसणार। अहो, कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला, या काकू एक पण नेगेटिव्ह कॉमेंट ठेवत नाही। यांच्या विरुद्ध जर एकही कॉमेंट कोणी केली ना तर या लगेच त्या व्यक्तीला ब्लॉक करतात। मागे तर या काकूंने तावातावात येऊन लोकांना धमक्या देखील दिल्या होत्या की माझ्या चॅनलवरती नेगेटिव्ह कॉमेंट्स केली तर मी ती ठेवणार नाही, मी सरळ त्या व्यक्तीला ब्लॉक करीन। मला कॉमेंट करायची आहे तर इज्जत मध्ये राहून करा। त्या घरकोंबडी मनीषी काकूंसारखं ह्या पण मल्टिपल फेक आयडीज खोलून बसल्या आहेत आणि स्वतःला छान छान कॉमेंट्स करतात। तसं पण ह्यांचे अंधमंद भक्त तर एकदम बावळट आहेत, हे तर आपल्याला माहितीच आहे। त्यांना वाटते की ही किती गुणी बाई आहे, हिला एकही नेगेटिव्ह कॉमेंट नसते, सगळे हिला चांगल्या चांगल्या कॉमेंट्स करतात। आता बघा मंडळी, मी आज या टांजल टिंडेवरती पॉडकास्ट केलं ना तर लगेच ती रेबीज झालेली बुबू उड्या मारत येईल। अहो तीच हो मंडळी, जिला MNH मधून मनीषी काकूंने पर्स घेऊन दिली आहे ती। तिला चिरीमिरी मिळाली ना की लगेच ती तिचं काम करते। आणि तसं पण मध्ये मध्ये ती येत असते ना तिच्या दाताचा कार्यक्रम करायला त्या मनीषी काकूंकडे, तेव्हाच हे सगळं स्क्रिप्ट वगैरे लिहून देत असतील या काकू। मला तर असं वाटते या सगळ्या क्रिंज आंटीजने कॉन्ट्रीब्युशन काढलं असेल आणि मग मनीषी काकूंने तिला MNH मध्ये नेलं असेल
आणि तिथून त्यांनी तिला उचलून एक पर्स दिली असेल. त्या भणवीचं तर दातासकट आयुष्याचा पण कार्यक्रम होणार आहे वाटते, कारण अभ्यास करण्याच्या वयात त्या मनीषी काकूंच्या नादी लागली आहे ती. त्या मनीषी काकूंने नको ते सगळे उपद्व्याप करून ठेवले आहेत आणि आता त्या भणवीकडून स्वतःचं कौतुक करून घेत आहेत. आता बघा मंडळी, त्या दिवशीच मी बोलली होती ना की मी पॉडकास्ट टाकलंय मनीषी काकूंवरती, तर लगेच दुसऱ्या दिवशीही भुंकत येईल. तसंच झालं. आता आज पण बघा, मी टांजल काकूंवरती पॉडकास्ट केला आहे ना, त्यात मनीषी काकूंचं नाव घेतलंय, तर लगेच ती भुंकत येईल. आणि बरं का मंडळी, त्या दिवशीच मी सांगितलं आहे, या भुंकणाऱ्या बुबूला बिस्किट टाकण्याची गरज नाही आहे. तिला जेवढं भुंकायचंय ना तेवढं भुंकू देत. मंडळी, मला तर एक प्रश्न राहून पडतो, तो म्हणजे ज्या काक्या आहेत ना युट्यूबच्या क्रिंज आंटीज, ह्या यांच्या मुलांना काय शिकवत असतील आणि मुलं काय यांच्याकडून शिकत असतील. म्हणजे आता हेच बघा ना, हे लोक एवढं खोटं बोलतात मुलांसमोर आणि त्यांना पण बोलायला लावतात. ती मुलं काय शिकणार आहेत मोठे होऊन? एकतर शिक्षणाचा काही उपयोगच नाही त्यांच्या, कारण मोठे होऊन या बायका त्यांच्या हातात पण कॅमेरा नाही तर स्मार्टफोन देतील, एक युट्यूब चॅनल खोलतील त्यात आणि सांगतील आता तुम्ही पण व्लॉगिंग करा. गंमत माहिती आहे का मंडळी, ह्या ज्या टांजल काकू आहेत ना, यांना एका ताईने गाऊनवाल्या बाई माणूस असं नाव ठेवलं होतं. आणि आपल्या तापट स्वभावाच्या मनीषी काकूंसारखं या पण काकू तापट असल्यामुळे यांना लगेच ती गोष्ट झोंबली. त्यामुळे आजकाल या काकू ड्रेस घालून फिरतायत. नशीब झोंबलं म्हणून का होईना, तेवढं तरी या बाईने ऐकलं, नाहीतर काय ते तिचे मळकट गाऊन बघवतही नव्हते. मला तर असं वाटते, असे मळकट कलरचे गाऊन ही बाई घ्यायची, कारण की ते धुवावे लागू नये म्हणून. ह्या बाईचं लॉजिकच मला काही समजत नाही. रोज आपलं ते केस धुवत बसते वेड्यासारखी. असं कोण करते का हो मंडळी? रोज रोज कोण हेअर वॉश करते का? तो एकच कपडा बांधते रोज केसांना आणि कपाळभर कुंकू लावून पूजा करत असते. रोज देवपूजा करणं कसं काय शक्य होते या बाईला, मला तेच समजत नाही. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, या काकूंने नवीन फ्रीज घेतलाय. रोज हिच्या अंदमंद भक्तांमध्ये भर पडत असते, त्यामुळे त्यांनाही सांगत होती की मी 520 लिटरचा फ्रीज घेतला आहे आणि हा 3 स्टार आहे. आणि आधी जो माझ्याकडे फ्रीज होता तो 5 स्टार होता. आता मंडळी तुम्हीच सांगा, ह्यांच्याकडे 3 स्टार फ्रीज असू दे किंवा 5 स्टार फ्रीज असू दे, ह्यांच्या फ्रीज मुळे लोकांना काही फायदा होणार आहे का? अंजल काकू बोलतात की ह्या फ्रीज मध्ये खूप ऑप्शन्स आहेत, पण जशी आधीपासून सेटिंग होती तीच मी ठेवली आहे, मी काही चेंजेस केले नाही आहे. अहो टांजल काकू, दाखवलीत का परत स्वतःची नसलेली अक्कल पाजळून? अहो ऑप्शन नाही हो, फीचर्स बोलतात त्याला. आणि ते सेटिंग तुम्ही ऍज इट इज का ठेवली ते मला माहिती आहे काकू. मंडळी, तुम्हाला नक्कीच कारण जाणून घ्यायचं असेल ना की या काकूंने त्या फ्रीजची सेटिंग का चेंज नाही केली ते, तर हो सांगते काय आहे ना, या काकूंचा शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांना काही समजलंच नाही. काय तो काकूंचा फ्रीज बघितल्यावरती असं वाटत होतं की पत्रास्टेच्या केअरटेकरचा कबाडखाना आहे. त्या फ्रीजकडे बघून मला असं वाटलं होतं की चांगला फ्रीज असेल, पण जसा काकूंनी तो फ्रीज उघडला आणि मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे तो आणि काकू एकदम सेम आहेत. काकूंचं तोंड उघडलं की कसं गटार आहे तसाच तो फ्रीज. मंडळी, या काकूंवरती उगाच कोणाला रिॲक्शन द्यायला वेळ नाही लागलाय हो. ह्या काकू कामच असं करतात, त्यामुळे बोलल्याशिवाय कोणाला राहवतच नाही. आता हेच बघा ना, काकू बोलतात काय तर जागा आहे तेवढी सोडायची कशाला ना, म्हणून पूर्ण फ्रीजच भरून टाकला. आता मला समजलं मंडळी, या काकूंचे थंबनेल एवढे किचकट का असतात ते. त्या थंबनेल मधल्या फोटो मध्ये जेवढी जागा शिल्लक असते ना, तेवढ्या जागेवरती शिशू लिहून मोकळ्या होतात. एक जागा फुल स्टॉप साठी देखील सोडत नाही या काकू. तो मध्ये जे काय आहे ते सगळं लिहून टाकतात. अहो टांजल काकू, तुम्हाला त्या थंबनेल मध्ये सगळं काही लिहायचंय तर मग व्हिडिओ तरी कशाला बघायचे ना लोकांनी? थंबनेल वाचूनच समजते की तो व्हिडिओ कसा असणार आहे ते. टांजल काकू बोलतात, मी फक्त मोजरेला चीज वापरते. कोणत्या शब्दाचा जर तुम्हाला उच्चार करता येत नसेल ना काकू, तर युट्यूब वरती तुम्ही बघू शकता हो. कधी कधीच काय काय त्या फ्रीज मध्ये काकूंनी ठेवलं होतं काय माहिती. आणि काय हो मंडळी, महिन्याभराच्या भाज्या कोण एकत्र आणून ठेवते? आपण जास्तीत जास्त एका आठवड्याच्या भाज्या आणून ठेवतो, पण ह्या काकू तर महिन्याभराच्या भाज्या एकत्रच आणून ठेवतात. भाजी आणतात ते पण दाखवायचं, त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवलं आहे ते पण दाखवायचं. आता या बाईने एवढ्या भाज्या आणल्या होत्या तरी देखील स्प्राउट्स ठेवले होते. मध्येच कुसड बाई काय तर स्कूटी शिकायला निघाली होती. आता स्कूटी शिकते ते काय वाईट नाही आहे हो मंडळी, पण निदान कपडे तरी कम्फर्टेबल घालायचे ना. हिने तो ड्रेस घातला होता की गाऊन तेच मला काय समजत नव्हतं. आणि त्या किरकिरे काकूंसारखं गळ्यात भानसुरं घेऊन फिरणं काय या बाईचं थांबतच नाही आहे. कोणता सण किंवा काय असलं की त्याचं नाव लिहायचं टायटल मध्ये आणि त्याचंच रुटीन म्हणून लिहायचं.
आताच आषाढी एकादशी झाली तर काकूंनी व्हिडिओ बनवला होता माझं आषाढी एकादशीचं रुटीन. आता या काकूंचं रुटीन बघून लोकांनी काय करायचं हो मंडळी. उगाच आपलं काय टॉपिक मिळत नाही तर काय पण व्हिडिओ बनवायचे. मला माहिती आहे त्या मनीषी काकूंसारख्याच ह्या पण आहेत, ह्या काय सुधरायच्या नाही. जरा काय 2-3 आठवडे मी यांच्यावरती पॉडकास्ट केलं नव्हतं तर लगेच यांचा गुणधर्म दाखवत बसल्या. मी नक्कीच ट्राय करेन यांच्यावरती पण रेग्युलर पॉडकास्ट टाकायला. पण आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.